हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण नाशिकमध्ये बुद्ध पांडुलेणी बघण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला आता आपण वर जाऊन दाखवतो बुद्ध पांडुलेणी कशी आहे कशी नाही त्याची माहिती घेऊ थोडीफार. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर बुद्ध लेणी आहे. एकदम छान प्रकारे कोरलेली आहे बुद्ध लेणी. हे बघा, एकदम खूप सुंदर. दारावर तुम्ही बघू शकता इथं सम्राट अशोकची मूर्ती आहे. एकदम सुंदर कोरलेली आहे. पुरं सम्राट अशोकची एकदम सेम सम्राट अशोकची मूर्ती कोरलेली आहे. तुम्ही बघू शकते, अतिशय सुंदर मूर्ती आहे. आतमध्ये हे बघा, असं कोरीव काम आहे आतमध्ये. या हॉल आहे, इथं बसण्यासाठी हॉल मस्त केलेला आहे. खूप सुंदर हॉल आहे. इथं बंतूजी मेडिटेशन करतात आतमध्ये बसून. अतिशय सुंदर प्राणी, एकदम सुंदर कोरीव काम केलेलं आहे या लेणीचं. तुम्ही पाहू शकता, 2500 वर्ष जुनं. त्या टायमाला माणसाकडे कसले अवजार नव्हते, काही नव्हते. त्या टायमामध्ये ती बुद्ध लेणी कोरलेली आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, कशी कोरली असेल कशी नाही तुम्ही आतमध्ये पाहू शकते. इथं बसून बंतूजी मेडिटेशन करायचे. का अंधार आहे, त्या अंधारामध्ये बंतूजी बसून मेडिटेशन करायचे. हे बघा, जिथं बघा तिथं तुम्हाला ना सगळे ते मेडिटेशन हॉल भेटतील तुम्हाला. सगळे हॉल आहे ते मेडिटेशन करायसाठी. भिक्खू इथं सगळे मेडिटेशन करायचे. आणि तुम्ही बघू शकता इथं स्तूप बनवलेला आहे. अतिशय सुंदर स्तूप आहे. हे बघा, इतका सुंदर स्तूप आहे ना. स्तूप कसे बघायचं तुम्ही बघू शकते. एकदम सुंदर स्तूप आहे. अशोक स्तंभाचे इथं सिंह आहेत. भरपूर कोरलेले सिंह कोरलेले आहेत. हे पहिल्या काळातल्या त्यांच्या सोबत असणारे. तुम्ही अशोक चक्र सुद्धा कोरलेलं आहे इथं. आता मध्ये धरलेलं अशोक चक्र. स्तूप खूप छान आहे. स्तूप तुम्ही बघताल तर तुम्हाला खूप आनंद होईल स्तूपला बघून. हे बघा, इथं सगळे भिक्खू आहेत ना, इथं मेडिटेशन करायचे. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर बुद्ध लेणी कोरलेली आहे. तुम्हाला दिसत होती त्या हार पिल्लेल्यावर मूर्त्या कोरलेल्या आहेत बघा. अतिशय सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत. सगळं बुद्धाच्या काळामधले मूर्ती आहेत. 2500 वर्षीय हे कोरीव काम तुम्ही बघू शकते. अतिशय सुंदर कोरीव काम आहे. 100 कॉलम आता सुद्धा कंडिशन मध्ये कॉलम आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर काम केलेलं आहे. तुम्हाला आपण आतमध्ये दाखवतो. आता सगळ्यात मोठा हॉल आहे. हे सगळ्यात उंचावर सगळ्यात मोठा हॉल हेच आपला. आणि तो तुम्हाला बघ दाखवू शकते. कॉलम बघा, या कॉलम आता अंधारामध्ये आहेत, तुम्हाला दिसतील का माहिती नाही. पण एवढे सुंदर कॉलम, त्यांच्यावर इतके सुंदर डिझाईन कोरलेली आहे ना मित्रांनो. खूप सुंदर डिझाईन कोरलेली आहे. ते पाहू शकता तुम्ही. आतमध्ये बघू शकता तुम्ही. बाहेर त्या टायमाला अलग अलग बुद्ध मूर्ती कोरली जायची. हे बघू शकता तुम्ही. बुद्ध मूर्ती किती सुंदर आहे हे बघा. एकदम सुंदर बुद्ध मूर्ती आहे हे बघा. आतमध्ये बघू शकता तुम्ही. आतमध्ये सुद्धा मेडिटेशन करण्यासाठी हॉल दिलेले आहे. हे बघा, सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती. इतकी मोठी बुद्ध मूर्ती आहे. सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती हीच आहे. एकदम सुंदर. मला वाटते 25, 30, 40 फुटाची बुद्ध मूर्ती आहे. हे पाहू शकता तुम्ही. पाया पडूया. हे बघा,
त्यांचे पाय बघू शकता तुम्ही. भगवान बुद्धांचे किती मोठे आहेत. 25 ते 30 फुटाची बुद्ध मूर्ती. आज ही बुद्ध मूर्ती बघून मला खूपच आनंद झाला, धन्य झालं मूर्तीला बघून. या साईडला तुम्ही बघू शकता भगवान बुद्धाची मूर्ती. हे बघा, एकदम सुंदर. हे बघा, हे सगळ्यात खतरनाक बुद्ध लेणी आहे. तुम्हाला आता आपण आतमधला नजारा दाखवूया कसा आहे कसा नाही. पिल्लर बघा तुम्ही, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये पिल्लर आहेत. हे बघा, एकदम सुंदर. पाठी तुम्ही पिल्लरला बघू शकता. पाठी पिल्लरला वाघ आहे, बैल आहेत. त्या साईडला तोंड, या साईडला तोंड बैल आहेत. या साईडला तोंड, या साईडला हत्ती आहेत. हे बघा शकते, बैल हत्ती. या साईडला दोन्ही साईडला हत्ती आहेत. या साईडला दोन्ही साईडला वाघ आहेत आणि या दोन्ही साईडला हत्ती आहेत. हे शांतीचे प्रतीक म्हणून ओळखले जायचे. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर लेणी आहे. बघायची पिल्लर बघ, आता सुद्धा कंडिशन मध्ये आहेत. हे पिल्लर सुद्धा अति सुंदर दिसतात. हे बघा, त्या लेणीचा सगळा समोरला भाग फ्रंट भाग आहे, एकदम सुंदर आहे. पुऱ्या पिंपळाच्या पानामध्ये कोरलेले, सेम त्याच टाइप मध्ये बनवलेले पिंपळाच्या पानावणी. हे बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर आहे बघा. आज तुम्हाला दिसत एकदम पिंपळाचा आकार आहे या लेणीला देण्यात आलेला आहे. एकदम सुंदर. हे बघा मित्रांनो, पिल्लर बघा तुम्ही, एकदम सरळ पिल्लर आहेत, एकदम सरळ. हे बघा, समोर स्तूप बघू शकतो मित्रांनो, अतिशय सुंदर स्तूप आहे. एवढा मोठा स्तूप आहे, मी आज पहिल्यांदा बघतोय स्तूप. खूप छान वाटलं मला स्तूप बघून. या स्तूप बसून भिक्खू मेडिटेशन करतात. तुम्ही वर बघू शकता, एकदम फिनिशिंग मध्ये काम केलेलं आहे, एकदम कोरीव काम. डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही, कसे डिझाईन केलेले आहे. इथून उजेड येण्यासाठी आतमध्ये लेणीमध्ये सुद्धा इथून प्रकाश येण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे, एकदम सुंदर. आवाज या लेणीमध्ये फुल घुमतो बघा. हे बघा, पाली भाषामध्ये शिलालेख लिहिलेले तिथं. हे बघू शकता तुम्ही, कॉलमवर पाली भाषेमध्ये लिहिलेले आहेत, वरपर्यंत लिहिलेले पाली भाषेमध्ये शिलालेख तुम्ही पाहू शकता. हे बघा, या सुद्धा कॉलमवर. हे बघा, पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे, 2500 जुनं. अतिशय सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, सुंदर कोरीव काम बघा तुम्ही, एकदम सुंदर काम आहे. हे बघा, किती छान स्तूप आहे.
चारी साईडनं फिरून घेऊया आपण. एकदम मस्त बघा, हे बघा पाटून सुद्धा तुम्हाला बघा, पाटून सुद्धा स्तूप तसं तर तसंच आहे, एकदम सुंदर आहे, मस्त. सगळ्यात मोठा स्तूप आहे. कॉलम तुम्ही बघू शकता, एकदम कॉलम एकदम फिनिशिंग मध्ये